नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्स तसेच मोस्ट रिपीटेड जे काही जीकेचे प्रश्न असतात ते कव्हर करून घेतलेले आहेत। तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, कझाक या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर मित्रांनो, अलीकडेच कझाक या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत बघा, ओल्झास बेकटेनोव हे कझाक या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत। यांची नियुक्ती कझाक देशाचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम जोमार्ट तोकायेव हे कझाक या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। यांच्या हस्ते ओल्झास बेकटेनोव यांची नियुक्ती झालेली आहे पंतप्रधान पदी। ठीक आहे, या ठिकाणी दोन्ही तुमचे कव्हर होऊन जातात, राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान। राष्ट्राध्यक्ष विचारलं तर कॅसिम जोमार्ट तोकायेव आणि पंतप्रधान विचारलं तर ओल्झास बेकटेनोव। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, फ्रान्सचे सर्वात तरुण किंवा पहिले समलिंगी पंतप्रधान कोण? तर बघा, गॅब्रियल अटल हे फ्रान्स या देशाचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान बनलेले आहेत। इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत। ठीक आहे, तर या ठिकाणी आपले महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत। त्यानंतर प्रश्न आहे बघा, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत लालकृष्ण अडवाणी हे या पुस्तकाचे लेखक आहेत। मित्रांनो, यावर्षी 2024चा भारतरत्न यांना जाहीर झालेला आहे। ठीक आहे, तर 2024 या वर्षामध्ये जेवढ्या जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल तुम्ही डीप माहिती काढून ठेवायची, जेणेकरून तुमचा परीक्षेत मार्क जाणार नाही। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर मित्रांनो, मानवामध्ये एकूण बघा 46 गुणसूत्र असतात। पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे। जर जोड्या विचारलं तर 23। ठीक आहे, काही जण चुका करतात या ठिकाणी, गुणसूत्रे 23 नसून 46 आहेत आणि जोड्या विचारलं तर 23 योग्य उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, अनुवांशिकता ठरवणारा गुणसूत्र कोणतं असं देखील विचारलं जातं? तर बघा, DNA हा अनुवांशिकता ठरवणारं गुणसूत्र आहे। DNA याचा फुल फॉर्म काय? डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड। ठीक आहे, हा अनुवांशिकता ठरवणारा DNA आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यात अंबाजोगाई या ठिकाणी यांची समाधी आहे, मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची। ठीक आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न आहे बघा, आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे किंवा मिळाला आहे? तर मित्रांनो, आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 हा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर बीना मोदी यांना जाहीर झालेला आहे, बीना मोदी। ठीक आहे, उत्तर लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते होते? तर मित्रांनो, महात्मा फुलेंचे मूळ आडनाव फुले नसून बघा गोरे हे त्यांचे आडनाव होते। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी गोरे या ठिकाणी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, सेम प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांसाठी विचारला जाऊ शकतो। तर त्यांचं बघा मूळ आडनाव होतं सपकाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव होतं सपकाळ आणि ज्योतिबा फुलेंचं होतं गोरे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम काय आहे? तर मित्रांनो, दरवर्षी भारतामध्ये बघा 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। कधी? 28 फेब्रुवारीला। सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी केला जातो म्हणून, तर 28 फेब्रुवारीला केला जातो। तर 28 फेब्रुवारी 2024ची थीम काय आहे बघा, तर विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान ही 2024च्या विज्ञान दिनाची थीम आहे। काय? विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान। जर इंग्लिशमध्ये ऑप्शन असेल तर इंडिजेनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत असं ऑप्शन असेल। ठीक आहे, इंडिजेनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? नेहमी प्रश्न विचारला जातो, बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर या ठिकाणी बघा आपण थोडा वेगळा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या वर्षी झाला? तर बघा, बारडोली सत्याग्रह हा 12 फेब्रुवारी 1928ला झालेला आहे।
12 फेब्रुवारी 1928ला झालेला आहे. नेतृत्व कोणी केलेलं आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं होतं. तर मित्रांनो, एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, बारडोली सिटी किंवा बारडोली शहराला बघा बटर सिटी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा, बटर सिटी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न बघा, तृतीयपंथींसाठी मोफत बस सुविधा कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर मित्रांनो, अलीकडेच दिल्ली शासनाने किंवा दिल्ली सरकारने तृतीयपंथींसाठी मोफत बस सुविधा सुरू केलेली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, जे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कर्नाळा अभयारण्य महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे, जे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे, रायगड योग्य उत्तर आहे. जर विचारलं कर्नाळ्याच्या जागी अर्नाळा किल्ला जर विचारला तर बघा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, पालघर. ठीक आहे, अर्नाळा किल्ला. आणि या ठिकाणी विचारले कर्नाळा अभयारण्य, तर रायगड आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 विजेता कोण बनला आहे? टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 विजेता कोण बनलेला आहे? तर मित्रांनो, वेईई, पर्याय क्रमांक ए वेईई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 ही जिंकलेली आहे वेई याने. ठीक आहे, कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर चीन या देशाचा खेळाडू आहे. ठीक आहे, बुद्धिबळपटू आहे चीन या देशाचा, लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न आहे बघा, लोकसभा सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती असते? लोकसभा सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती असते? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक सी 25 वर्षे पूर्ण ही पात्रता असते वयाची लोकसभा सदस्यत्वासाठी. ठीक आहे. जर विचारलं लोकसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर बघा लोकसभा अध्यक्षांकडे देतो. ठीक आहे, लोकसभा अध्यक्षांकडे देतो. मित्रांनो, लोकसभा सदस्यत्वासाठी बघा वयाची अट 25 असावी, तर तो भारताचा नागरिक असावा अशी देखील अट असते. ठीक आहे, लोकसभा सदस्याचा कार्यकाल देखील 5 वर्षाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आढळते? तर भारतीय घटनेच्या बघा कलम 124 मध्ये आढळते. पर्याय क्रमांक ए कलम 124 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या कलमामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आढळते. ठीक आहे. तर मित्रांनो बघा 137 या ठिकाणी बघा कलम 137 हे जे आहे ना, तर हे न्यायालयीन पुनर्विलोकन याच्या संबंधित कलम आहे. काय? न्यायालयीन पुनर्विलोकन प्रश्न विचारलेला आहे कलम 137. मित्रांनो, कलम 169 काय? तर बघा कलम 169 म्हणजे राज्यात विधान परिषद असावी की नसावी हे त्या राज्याची विधानसभा ठरवेल या संबंधीचे कलम आहे कलम 169. ठीक आहे. त्यानंतर कलम 170 नुसार बघा प्रत्येक राज्यामध्ये एक विधानसभा नियोजित आहे किंवा स्थापन करण्यात आलेली आहे. कोणत्या कलमान्वये? कलम 170. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे कलम 124 जे सर्वोच्च न्यायालयाची तरतूद या कलमामध्ये आढळते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. या ठिकाणी एक प्रश्न आपला कव्हर झालेला आहे, मानवी कवटीत किती हाडे असतात? 22. ठीक आहे. त्यापैकी डोक्यामध्ये किती व चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात? तर मित्रांनो या ठिकाणी मानवी कवटीत 22 असतात, त्यापैकी बघा डोक्यात 8 असतात आणि चेहऱ्यामध्ये 14 असतात. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. डोक्यात 8 हाडे आणि चेहऱ्यात 14 हाडे. मानवी शरीरात टोटल किती हाडे असतात? तर 206 हाडे असतात. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष बघा नरेंद्र मोदी हे होते. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर पहिले अध्यक्ष नरेंद्र मोदी हे होते. पहिले उपाध्यक्ष विचारलं तर अरविंद पनगारिया हे होते. ठीक आहे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती? तर 1 जानेवारी 2015ला 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली होती. ठीक आहे. याची स्थापना कशाच्या जागी किंवा कोणाला संपुष्टात झालेली होती? तर बघा नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. नियोजन आयोग. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, दिव्य कला मेळा 2024 खालीलपैकी कोठे सुरू झाला आहे? तर दिव्य कला मेळा 2024 हा
त्रिपुरा राज्यामधील आगरतळा या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्रिपुरा राज्यातील आगरतळा या ठिकाणी, ठीक आहे. त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा, ठीक आहे. या ठिकाणी सुरू झालेला आहे दिव्य कला मेळा, ठीक आहे. मित्रांनो, त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आहेत कोण, तर माणिक साहा. माणिक साहा हे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि जर गव्हर्नर विचारलं तर सत्यदेव नारायण आर्य हे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल आहे. तर राजधानी आहे आगरतळा, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून जवळपास 40 ते 50 तुमचे प्रश्न कव्हर करून घेतलेले आहेत. हे दिसायला 16 दिसत असले तरी जवळपास आपण 30 ते 40 ते 50 आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या, ग्राउंडही चालू राहू द्या. धन्यवाद.